ही चूक खूप मोठे मोठे लोक करतात. सगळ्यांना असं वाटतं की सगळे लोक माझे कस्टमर आहेत. बट वी हॅव टू अंडरस्टँड की जो राईट कस्टमर आहे, तो राईट कस्टमर जर असेल तरच त्या ठिकाणी तुमचा माल विकला जाईल. या दोन्ही गोष्टी असणं अतिशय गरजेचे आहे. ते जर नसेल तर तो माणूस तुमचा टार्गेट कस्टमर नाहीये. हा लॉयल कस्टमर असणं फार गरजेचं आहे कुठल्याही बिझनेसला सक्सेसफुल होण्यासाठी. कुठल्याही बिझनेसला ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला प्लॅन्ड किंवा लॉयल कस्टमर असणं गरजेचं आहे. तर माझं प्रॉडक्ट मला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, माझं प्रॉडक्ट दिसायला सुंदर पाहिजे, म्हणजे म्हणून ज्या गोष्टी जेवढ्या चांगल्या दिसतात अपिअरन्सला, तेवढा त्या गोष्टीचा सेल जास्त होतो. जो टार्गेट कस्टमर असतो, ओके, ज्याला आपण टार्गेट कस्टमर म्हणतो, टार्गेट कस्टमरची डेफिनेशन काय आहे की द वन हू हॅज अ कॅपॅसिटी अँड नीड टू बाय अ प्रोडक्ट इज अ टार्गेट कस्टमर. म्हणजे त्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्या माणसाकडे असल्या तर तो तुमचा कस्टमर झाला. एक लक्षात घ्या, आणि प्लीज लक्षात घ्या सगळेजण, कारण ना ही चूक खूप मोठे मोठे लोक करतात. सगळ्यांना असं वाटतं की सगळे लोक माझे कस्टमर आहेत. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज नेव्हर लाईक दॅट. आणि त्याचा त्याचा प्रॉब्लेम काय होतो की समजा तुम्ही एक बजेट घेऊन चाललात की तुम्हाला असं वाटतं की चला आता मी ना एक 20,000 रुपये खर्च करतो जरा मार्केटिंगवर, आणि कस्टमरला माझ्या प्रॉडक्टबद्दल माहिती देतो. ओके, कारण आपला अवेअरनेस हे करायचं आहे व पसरवायचं आहे. आता होतं कसं आहे की समजा 100 लोक आहेत, असं समजा लोकसंख्या जी आहे ना ती 100 आहे शहरातली, आणि त्या शहरातल्या 100 पैकी 20 लोक जे आहेत तेच तुमचं, किंवा 25 लोक जे तेच तुमचं प्रॉडक्ट घेणार आहे. ओके, आता तुम्ही जर ती 20,000 जी रुपये आहे ती तुम्ही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी अशी केली पूर्ण 100 लोकांसाठी, तर होईल काय की त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्यातले 75 लोक तर लक्षच देणार नाही, कारण ते तुमचे कस्टमर नाहीच आहेत. जे 25 लोक आहेत ना, त्या 25 लोकांपैकी 5 लोक येतील. मग तुम्ही गणित कसं लावाल की अरे मी एवढे 20,000 खर्च केले पण मला जो रिझल्ट आला तो फक्त 5% आला. ओके, बट ऍट द सेम टाइम जर तुम्ही अशा प्रकारे केलं की तुम्ही फाइंड आउट केलं की हे 25 लोक माझे कस्टमर आहेत, आणि ती मार्केटिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्यासाठी केली, तर 25 पैकी ऍटलीस्ट 20 लोक टर्न आउट होतील. यू विल गेट ऍटलीस्ट 80% ऑफ रिझल्ट. आणि हेच दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं, खूप जण हताश होतात. अशा लोकांच्या मागे जाणं किंवा अशा कस्टमरच्या मागे जाणं जे तुमचं नाहीच आहे, तर काय होईल की तुमच्या पदार्थ यश येणार नाही. मग आपल्याला नैराश्य येतं की अरे माझं प्रोडक्ट चांगलं पण विकलं जात नाही कारण वी आर नॉट ॲट द राईट प्लेस. ओके, नाव आय गिव्ह यू सम एक्झाम्पल. असं समजा की मी तुम्हाला काल एक ग्रीन टीचं उदाहरण दिलं होतं. ओके, आता ग्रीन टीचं उदाहरण द्यायचं. आता ग्रीन टीचं उदाहरण द्यायचं म्हणजे कसं, त्याचे आता याची मी सायकोग्राफिक्स आणि डेमोग्राफिक्स दोन्ही आपण चर्चा करू, म्हणजे आपल्याला विषय लक्षात येईल. मी जर असा विचार केला अरे मी सगळेजण ग्रीन टी पितील, मी सगळ्यांकडे हे करेल, मग काय होईल? तुम्ही गेलात शाळेमध्ये, लहान मुलांच्या शाळेमध्ये, की आज मी सगळ्यांना प्रमोशन करतोय, सोसायटीमध्ये पण प्रमोशन केलं, शाळेमध्ये पण प्रमोशन केलं. शाळेमध्ये लहान मुलांना सांगितलं की आज मी तुम्हाला ग्रीन टी पाजेल. तर ते लोक, मुलं पिऊ शकतील ते नाही पिऊ शकणार, कारण त्यांना ती टेस्ट डेव्हलप झालेली नाही, त्याला त्यांचे फायदे माहिती नाही आहे. तर त्याच्या ज्या गरजा वेगळ्या आहेत. आता ते गरजा, त्या कस्टमरच्या गरजा काय आहेत ते आपण शिकू सायकोग्राफिक्स आणि डेमोग्राफिक्स मध्ये. बट वी हॅव टू अंडरस्टँड की जो राईट कस्टमर आहे, तो राईट कस्टमर जर असेल तरच त्या ठिकाणी तुमचा माल विकला जाईल. तुम्ही मस्तपैकी तुमचं स्वतःचं मिठाईचं दुकान आहे, तुम्ही मिठाईचं ब्रँड तयार केला आणि जिम मध्ये गेला तुम्ही त्याचं प्रमोशन करायला, तर विकला जाईल का? नाही विकलं जाणार. कारण तिकडं लोक जे येत आहेत ते लोक हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. दे आर कमिंग देअर टू मेंटेन हेल्दी लाईफस्टाईल. सो दे विल नॉट ईट दॅट. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की माझं प्रोडक्ट कुठल्या ठिकाणी विकलं जाईल आणि कुठल्या टाईपचे लोक विकत घेतील, तिकडेच मी मार्केटिंग करायचं. अँड दॅट्स व्हॉट एव्हरी कंपनी डज. यू हॅव टू अंडरस्टँड युअर टार्गेट कस्टमर. तर टार्गेट कस्टमरच्या दोन गरजा आहेत. एक आहे त्याची गरज. जर समजा तुमचं जे प्रोडक्ट आहे, तुमच्या प्रोडक्ट असा एखादा माणूस की जर त्याच्याकडे तुमचं प्रोडक्ट घ्यायची गरज आहे पण त्याच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे, मग तो ते प्रोडक्ट घेऊ शकणार नाही. असं समजा की त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे पण त्याला गरजच नाहीये, तरी देखील तो प्रोडक्ट घेणार नाही. तर या दोन्ही गोष्टी असणं अतिशय गरजेचे आहे. ते जर नसेल तर तो माणूस तुमचा टार्गेट कस्टमर नाहीये. सो लेट्स लेट्स अंडरस्टँड अँड स्टडी दिस वे
की मला माझा टार्गेट कस्टमर ओळखायचा आहे, आणि यू हॅव टू पेन डाऊन हा टार्गेट कस्टमर कसा ओळखायचा, किंवा त्याच्यासाठी कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत, ते आपण सायकोग्राफिक्स आणि डेमोग्राफिक्स मध्ये बघू. टाईप काय काय कस्टमरचे, व्हॉट काइंड ऑफ टाइप्स वी हॅव. बेसिकली देर आर थ्री टाइप ऑफ कस्टमर्स और बायर. ओके. और यू कॅन से कंझ्युमर ऑल्सो समटाइम्स. कंझ्युमर म्हणजे जो प्रोडक्ट कंझ्युम करतो. पण जो कंझ्युम करतो कंझ्युमर, तो कस्टमरच असेल असं काही नाही. म्हणजे लहान मुलं चॉकलेट कंझ्युम करतात, पण कस्टमर आई असते. कस्टमर आपण फोकस करतोय. तर कस्टमरचे तीन प्रकार असतात. एक असतो प्लॅन्ड, एक असतो फोकस्ड, म्हणजे प्लॅन्ड आणि फोकस्ड. एक असतो नॉन प्लॅन्ड और नॉन फोकस्ड, आणि तिसरा असतो इम्पल्स. या तिघांचे पॅरामीटर मी तुम्हाला समजवतो. सो देर इज अ डिफरंट स्ट्रॅटेजी टू विन दिस कस्टमर्स इंडिव्हिज्युअली. दिस विल हेल्प यू टू अंडरस्टँड युअर कस्टमर. ऑल्सो हाऊ कॅन यू इन्क्रीज युअर कस्टमर बेस. आता जो पहिला कस्टमर आहे, प्लॅन्ड आणि फोकस्ड कस्टमर, बेसिकली आपण ज्या लॉयल कस्टमर म्हणतो. ओके. हा लॉयल कस्टमर असणं फार गरजेचं आहे कुठल्याही बिझनेसला सक्सेसफुल होण्यासाठी. हे हे जे बिझनेस असतात, दिस टाईप ऑफ कस्टमर्स जनरली कंट्रीब्यूट द मेजॉरिटी ऑफ सेल्स रेव्हेन्यू. ते तुम्हाला बिझनेस देतात चांगला. ओके. दीज कस्टमर्स आर लाईकली टू रिकमेंड द कंपनीज प्रोडक्ट टू अदर पीपल. त्यांना जेव्हा ते एखादं प्रोडक्ट आवडतं, तर ते बाकी लोकांना रिकमेंड करतात. आणि तुम्ही बघा, एक ह्युमन टेंडन्सी आहे, जेव्हा एखादा माणूस रिकमेंड करतो ना प्रोडक्ट, तेव्हा तो अक्षरशः त्या प्रोडक्टसाठीचा एक ब्रँड अँबॅसेडर होतो किंवा ऍडव्होकेट होतो. तर ते बघत आपणही देखील सांगतो, अरे तू ते प्रोडक्ट वापरून बघ, ते अतिशय चांगलं आहे, हे चांगलं आहे, आपण एकदम मनापासून सांगतो. कंपनीने आपल्याला काही ₹1 दिलेला नाही त्या गोष्टीची मार्केटिंग करायला, बट वी डू दॅट. ओके. सो दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट, की आपण असे लॉयल कस्टमर मिळवणं गरजेचं आहे. Therefore, it is important to understand their input, feedback and involve them. म्हणून काय करायचं, की अशा लोकांशी बोलत राहायचं, त्यांची फीडबॅक जाणून घ्यायचे, आणि त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचं आपल्या बिझनेसमध्ये, की माझं प्रोडक्ट हे असं आहे, किंवा माझी सर्व्हिस हे आहे, माझा बिझनेस आहे, मला अजून चांगला करायचं, तुम्ही काही मतं सांगता का. त्यांनी जर तुम्हाला 5 मतं सांगितली, ते 5 पैकी कदाचित 4 तुमच्या म्हणजे 4 मतं अशी असतील की यातली 2 तुमच्या कामाचे नसेल, 2 तुम्हाला आधीच माहिती आहे. पण एखादी गोष्ट अशी असेल की ते तुम्हाला वाटेल की अरे नाही, हा चेंज गरजेचा आहे. हेवी इम्फोसिस शुड बी प्लेस्ड ऑन प्लॅन्ड कस्टमर इफ कंपनी वॉन्ट्स टू ग्रो. कुठल्याही बिझनेसला ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला प्लॅन्ड किंवा लॉयल कस्टमर असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला अधिक उदाहरण दिलं होतं की आपल्या देशात बघा प्रचंड लोकसंख्या आहे. त्यामुळे काय होईल, एखादं प्रोडक्ट तुम्ही लॉन्च घेतलं ना, तर लॉन्च केलं तर पहिल्या वेळेला कोणी विकत घेईल. तुम्हाला एकदम जाणवलं, अरे चांगला सेल होतोय, चांगला फटाफट सेल होतोय. पण तो रिपीट सेल व्हायला पाहिजे. नाहीतर काय होईल, 3 महिने तुम्हाला सेल दिसेल आणि नंतर तुम्हाला दिसेल की अरे प्रोडक्ट कोणी उचलत नाहीये. दिस इज व्हॉट हॅपन्स. मोठमोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स असे असतात की जे लॉन्च करतात, ते लॉन्च केल्यावर ते ऑफकोर्स पॅकेजिंग चांगलं असतं, सगळं चांगलं असतं, लोक घाईघाईने आवडीने घेतात, आणि नंतर लक्षात येतं की अरे प्रोडक्टमध्ये काही दमच नाहीये. सो दॅट इज अ रिझन यू हॅव टू अंडरस्टँड टाइम अँड अगेन. टॉक टू पीपल, टॉक टू युअर लॉयल कस्टमर, आणि त्यांच्याकडे फीडबॅक घ्या. तो फीडबॅक तुम्हाला हेल्प होईल बाकीचे लॉयल कस्टमर मिळवायला. मग नॉन प्लॅन्ड और नॉन फोकस्ड कस्टमर. सो दे हॅव नो स्पेसिफिक नीड और डिझायर इन माइंड अँड आर अट्रॅक्टेड बाय द लोकेशन ऑफ अ बिझनेस मोर देन एनिथिंग. म्हणजे हे जे लोक असतात ना, यांचं कसं असतं की यांच्या डोक्यात असं काही फिक्स नसतं की मला हेच प्रॉडक्ट पाहिजे. ओके. किंवा मला याच ठिकाणून घ्यायचंय असं काही नसतं. त्यांना ती गोष्ट पाहिजे असते. मग कुठे काय मिळेना. समजा ते दुकानात गेले एखादं प्रॉडक्ट घ्यायला, असं समजा टूथपेस्ट घ्यायला गेले, तर त्यांना म्हणजे असं नाही की मला कोलगेटच पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी जे ठीक वाटेल ते घेऊन घेतील ते. किंवा त्यांना समजा एखादी सर्व्हिस पाहिजे, त्यांना एखादा गाडीचं काम आहे, एखाद्या मेकॅनिककडे जायचंय. ओके. किंवा एखाद्या सलूनमध्ये जायचंय, तर त्यांना जे दिसेल त्या क्षणी जे त्यांना योग्य वाटेल ते ते लोक घेतात. ते असे फोकस्ड नाही आहेत, नॉन नॉन प्लॅन्ड आहेत. देर इज अ नीड ऑफ अ प्रोडक्ट टू बाय, बट ब्रँड साईज व्हेरियंट इज नॉट डिसाइडेड. ओके. इट इज डिसाइडेड ऍट द प्लेस ऍट रिटेल. म्हणजे ते त्या दुकानाच्या समोर किंवा त्या दुकानामधून डिसाइड होतं की त्यांना काय करायचं एक्झॅक्टली. 70% परचेस डिसिजन्स आर डन ॲट रिटेल, आणि 70% डिसिजन असे सडनली घेतले जातात, त्या क्षणी घेतले जातात. ते आधी ठरवून आलेले नसतात. जो प्रिज्युडाईज माइंड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणतो, जो प्लॅन्ड असतो,
तो ठरवून आलेला असतो की मला याच ठिकाणी जायचंय, मला हेच प्रोडक्ट घ्यायचंय, हाच ब्रँडचं घ्यायचंय. पण नॉन प्लॅन मध्ये तसं काही नसतं. वी नीड अ स्ट्रॅटेजी टू अपस्केल दिस कस्टमर्स टू लॉयल अँड फोकस्ड कस्टमर फॉर आवर प्रोडक्ट. आता बघा याच्यामध्ये फायदा काय, आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की लॉयल कस्टमर कोण आहे आणि त्याचा फायदा काय. आता हे जे नॉन प्लॅन्ड कस्टमर ना, हे लॉयल कस्टमर होऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करावं लागेल. काय करावं लागेल की जर समजा मी माझं प्रोडक्ट असेल, तर माझं प्रोडक्ट मला अट्रॅक्टिव्ह बनवायचंय. माझं प्रोडक्ट दिसायला सुंदर पाहिजे, म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं, तर बघितल्यावर त्यांना इतर प्रोडक्टपेक्षा माझ्या प्रोडक्ट बद्दल त्यांना जास्त आपुलकी वाटली पाहिजे. त्यांना जास्त ते विकत घ्यायची इच्छा झाली पाहिजे. किंवा माझं समजा आउटलेट असेल, तर माझं आउटलेट दिसायला एवढं सुंदर पाहिजे की तिकडे बघितल्यावर कस्टमरला वाटलं पाहिजे अरे मी इकडं जातो. तुम्ही पण बघा, तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता कधी आणि तुम्हाला असं भूक लागते, तर तुम्ही फक्त हॉटेलचा बाहेरचा बोर्ड बघतात आणि अंदाज घेतात की कदाचित हे हॉटेल चांगलं असेल. आणि त्यानंतर मग ठरवतात की अच्छा ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण इकडंच जेवण करूया. सो आपल्याला टेस्ट माहिती नसते, पण बाहेरचा अपिअरन्स, म्हणून ज्या गोष्टी जेवढ्या चांगल्या दिसतात अपिअरन्सला, तेवढा त्या गोष्टीचा सेल जास्त होतो. सो नाउ वी नीड अ स्ट्रॅटेजी टू अपस्केल दिस कस्टमर टू लॉयल कस्टमर. सो वी हॅव स्टेप्स. तर पहिला आपला लॉयल कस्टमर आहे, त्याच्यानंतर आपला आहे नॉन फोकस्ड ऑर नॉन प्लॅन्ड. आता आपल्याला या नॉन प्लॅनला लॉयल कडे घेऊन जायचंय.